नमः पार्वती पते हर हर श्री शिवा नमस्तुभ्यम. तर महाराज असे ते असणारे प्रीत लागले, असे ते असणारा वेड लागलाय त्या कोणाला झोपले. तुम्ही झोपू नका. तुम्हाला म्हटलं 2 घंटे अजून कथा करणार आहे, सगळे घाबरून गेले. काही नाही, जास्त काही कथा करायची नाही. तुम्ही म्हटलं बास याच ठिकाणी बास करायचं. असं आहे का? तर महाराज पार्वती मातेला ते सप्त ऋषी असणारे परीक्षा घेण्याकरता भगवान शंकराने पाठवल्याने सांगितलं, म्हटले जा की काय करा, माझ्या पार्वतीची परीक्षा घ्या. माझ्या पार्वतीला विचारा की ज्याच्या संग लग्न करायचं त्याचं स्वरूप सांगा, त्याचं असणारी स्थिती सांगा, त्याची गती सांगा, त्याचे परिणाम सांगा. म्हटले सप्त ऋषी येतात, पार्वती मातेला सांगतात की ही पार्वती तुम्ही कशा करता तप करताय. त्यांनी सांगितलं, म्हणजे मला भगवान परमात्मा संग लग्न करायचंय, मला भगवान शंकरा संग लग्न करायचं. त्यांनी सांगितलं, अहो तुम्ही ज्याच्या संग लग्न करणार आहात ना तो वैरागी आहे, वैरागी. काही नाही म्हटलं त्याच्याकडे. कळीचे नारद मुनी असतात, चांगला जोडा जमावा, लग्न जमावं, जमण्यासाठी यावं, आल्याच्या नंतर महाराज जमून ते पाहुणे वापस जावेत. मुलीला मुलगा पसंत यावा, मुलाला मुलगी पसंत यावी, आणि महाराज तिकडून एखाद्याला फोन करावा. म्हटले का हो, तुमच्या शेजारचे कसे, कसं असणार आहे त्यांच्या संग आमची मुलगी द्यायची. म्हटले बरे आहेत का पाहुणे रावळे त्यांची, असं तसं. महाराज त्यांनी सांगावं, मग ते तुम्हाला सगळं माहिती, कशाला त्याच्यामध्ये घुसून. महाराज आज तसं असणार, त्या पार्वती मातेला हे करण्याकरता ते सप्तऋषी आले आणि सांगितलं की म्हटले पार्वती, अरे ज्याच्या संग तुम्ही विवाह करणार आहात ना तो वैरागी आहे, त्याला राहायला घर नाही, खायला अन्न नाही, त्याच्याकडे वैभव नाही, काही नाही. म्हटले त्याच्याकडे स्मशानामध्ये राहतो, स्मशानामध्ये अंगावरती भस्म चिता लावतो. म्हटले तो त्याच्याकडे राहायला काही नाही. पार्वती मातेने सांगितलं, म्हणले मला असाच वर पाहिजे, ज्याच्याकडे राहायला काही नसावं, ज्याच्याकडे खायला काही नसावं. मी आहे ना, मी अन्नपूर्ण माता आहे. म्हणले माझ्याकडे कमतरता नाहीये. मी गेल्याच्या नंतर त्याचे भंडारचे भंडार भरील. म्हणले अहो, म्हटले पण राहायला घर पाहिजे ना. म्हटले मी जगदंबा आहे, मला पाहिजे तिथे मी स्थान निर्माण करू शकते. ते म्हटले एवढं जाऊ द्या, तुम्हाला स्थान निर्माण करता येईल, पण त्याच्याकडे स्वरूप तर पाहिजे ना. म्हटले अहो, म्हटले त्याचं स्वरूप पाहून तर मी त्याच्या संग लग्नाची काय केली, म्हटले तयारी केली. म्हणजे सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम,